अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं नाशिक येथे शनिवार दिनांक 10 ऑगस्ट व रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आले। या अधिवेशनामध्ये कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, सहकार, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रातील संस्थात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले। या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंतांची गोलमेज परिषदही आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। आयोजित अधिवेशनामध्ये नाशिक आजचे उद्याचे आणि मराठा समाज हा विषय ठेवला असून त्यात नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील नामवंतांचा सहभाग असणार आहे। अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात कृषी, उद्योग, रोजगार, पर्यटन या क्षेत्रातील संधी व दुसऱ्या सत्रात शिक्षण, आरक्षण व महिला युवकांचे भवितव्य, संधी अशा 2 चर्चा सत्रात आयोजित करण्यात आले। अधिवेशनाचा समारोह विविध क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार करून होणार आहे। याबाबतची अधिक माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। अखिल भारतीय मराठा महासंघ ह्या सगळ्या जुन्या संघटनेच्या वतीनं नाशिकमध्ये 10 आणि 11 ऑगस्टला राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे। मराठा समाज नाशिकमधला आणि देशव्यापीमधला विविध क्षेत्रात संस्थात्मक नेटवर्किंगमध्ये नेतृत्व करणाऱ्या सर्व लोकांना एकत्रित आणून मराठा समाजाचे शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार, आरक्षण, त्यानंतर उद्योजकता अशा विविध विषयावरचं विचारमंथन करून पुढच्या 25 वर्षाने मराठा समाजाने कोणते प्रश्न हाताळून पुढे जाण्याची आवश्यकता आहे या विषयावर एक मोठं विचारमंथन आम्ही या ठिकाणी गोलमेज परिषदेच्या आणि अधिवेशनाच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे। त्याला देशातून सर्व नामवंत सगळे या ठिकाणी उपस्थित राहतील आणि नाशिकमधले सुद्धा विविध क्षेत्रातील सगळे नामवंत या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्या दृष्टिकोनातून आयोजनाच्या तयारीसाठी आज बैठक होऊन पूर्ण अधिवेशनाची जोरदार तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे। नाशिकच्या SSK हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेवेळी अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, कोषाध्यक्ष प्रमोद जाधव, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, युवा जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे, राजेंद्र शेळके, अशोक कदम, नानासाहेब बच्चाव, स्वाती जाधव, शोभाताई सोनवणे, ॲडव्होकेट स्वप्ना राऊत, संजय फडोळ, दीपक पाटील, राजाभाऊ जाधव, राम निकम, संदीप बर्हे, रोहिणी उखाडे, ॲडव्होकेट स्वप्ना राऊत, सुवर्णा पाटील, अनिता ढेमसे, ॲडव्होकेट शैलजा चव्हाण, रुपाली सोनवणे, वंदना कदम तसेच पदाधिकारी, मराठा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं 10 व 11 ऑगस्ट 2024 रोजी नाशिक आडगाव नाका येथील लंडन पॅलेस येथे भव्य मराठा अधिवेशन आयोजित करण्यात आले। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील, नाशिक।